महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळेतर्फे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम 2024 चे आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगार यांच्या हस्ते उद्घाटन। याबाबत अधिकृत तसे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा परिषद धुळेच्या विभागामार्फत राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम 2024 आज दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी शुक्रवारी सकाळी 11 वाजता टॉपलाइन रिसॉर्ट मालेगाव रोड टोल नाक्याजवळ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी लाभार्थ्यांना ॲनिमिया, ग्रोथ मॉनिटरिंग, वरचा आहार, पोषण भी पढ़ाई भी, तंत्रज्ञानाचा वापर असे विविध उपक्रम अंगणवाडी स्तरावर व प्रकल्प स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत असतात। यामध्ये अंगणवाडी केंद्रातील 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना आहारबाबतचे योग्य मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येत असते। तर या राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम 2024 मध्ये देखील मार्गदर्शन करण्यात आले। तर 0 ते 6 वयोगटातील बालकांचे वजन उंचीनुसार श्रेणीवर्धन करण्यात येऊन त्यांना पौष्टिक आहाराबाबत या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आले। सदर या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालक राज्य पोषण संशोधन कक्ष पोषण अभियान महाराष्ट्र राज्य नवी मुंबईचे आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्षा धरतीताई देवरे या होत्या। तर या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अमरीशभाई पटेल, आमदार विधान परिषद, आमदार जयकुमार रावल, काशीराम पावरा, आमदार कुणालबाबा पाटील, आमदार मंजुळाताई गावित, आमदार धुळे शहर विधानसभा फारुख शहा, जिल्हाधिकारी जितेंद्र पापड़कर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद धुळेचे देवेंद्र दादा पाटील, सभापती ज्योतिताई बोरसे, सभापती हर्षवर्धन दैते, सभापती सोनीताई कदम, सभापती कैलास पावरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार आदी अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला। तर कार्यक्रमाचे आयोजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद धुळेचे हेमंतराव बदाने व सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व कर्मचारी, महिला बाल कल्याण विकास विभाग जिल्हा परिषद धुळे यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले। तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज या ठिकाणी महिला बाल विभागाकडून आपण राष्ट्रीय पोषण माहाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचे ज्यांच्या खूप हस्ते उद्घाटन झाले तसे कैलास पगारे साहेब, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष देवादादा, महिला बाल कल्याण सभापती ज्योतिताई, कृषी सभापती जीभाऊ, जिल्हा परिषद सदस्य मंगलाताई, डॉक्टर साहेब आणि जिल्हा परिषदचे डेप्युटी सीईओ पवार साहेब आणि ज्या डिपार्टमेंटचे महिलांना एवढं समजून घेतात आणि महिलांना एवढं वेळ देतात तसे आपले डिपार्टमेंटचे बदाने साहेब आणि आलेले सगळे माझे CDPO आणि अंगणवाडीत आहे। आज या ठिकाणी आपण राष्ट्रीय पोषण माह ही संकल्पना आपले माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची होती। ते एकमेव पंतप्रधान आहे ज्यांनी महिलाचा विचार केला, त्यांनी महिलाच्या आरोग्याचा विचार केला, त्यांनी बेटी बचाओ बेटी पढ़ाओसाठी योजना काढली, त्यांनी कुपोषितमुक्त करण्यासाठी हे पोषण माह अभियान चालू केला। आज आपण या ठिकाणी महिला बाल कल्याण विभाग हे माझा खूप महत्त्वाचा आणि माझे आवडता विभाग आहे। साहेब, जेव्हा मी महिला बाल कल्याण सभापती होते तेव्हा मी अनेक अंगणवाडीला व्हिजिट केली, मी बरेच आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसना भेटली आणि मी तेव्हा एक माझा जो एक्सपिरियन्स होता ती मी आपल्यासोबत शेअर करते। एक वडील होते, त्यांनी त्या मुलांना विचारलं की तुम्ही जेव्हा अंगणवाडीला जाता तर तुला आवडतं का? तर त्या मुलांनी खूप सुंदर असं उत्तर दिलं त्या वडिलांना। तर सांगितलं जसं घरात माझी आई माझी काळजी घेते, जसं आई मला कधी रागवत नाही आणि वेळोवेळी मला जेवण देते, तसंच त्याच पद्धतीनं माझ्या अंगणवाडीची जी आई आहे ते मला वारंवार माझी काळजी घेते, मला चांगलं शिकवते आणि ज्या मुलांना घरात बाहेर आई म्हणून जी कळाली ते म्हणजे माझ्या अंगणवाडीचे सगळे ताई।
मी तुमच्या मनापासून खूप धन्यवाद करते आणि कौतुक करते। आणि आज पण तुम्ही खूप सुंदर असं कार्यक्रम या ठिकाणी राबवला आहे। सकाळपासून तुम्ही आले, खूप चांगले चांगले पदार्थ या ठिकाणी तुम्ही बनवून आले, त्यांचा आम्ही टेस्ट सुद्धा केली। खूप सुंदर असं पदार्थ आहे आणि आम्ही नक्की तुमच्याकडे येऊ आणि तुमच्याकडून ते पदार्थ ही शिकू। त्याची मी तुम्हाला हे सांगते की कधी कधी येऊ आणि तुमच्याकडून तुमची रेसिपी आम्ही तुमच्याकडून घेऊ। आणि या ठिकाणी आमचे इनर व्हील क्लबचे प्रेसिडेंट आहे अनुष्का ताई आणि ते सगळे मेंबर या ठिकाणी आपल्या ताईंसाठी आरोग्य हे किती महत्त्व आहे ते मला माहिती आहे। तर ते तुमच्यासाठी एक छोटंसं सेशन या कार्यक्रम नंतर घेणार आहे। तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला थांबवलं, कारण तुम्ही जसं बाळकाला पोषण देता तर प्रेग्नंट महिलाला तुम्ही पोषण देता, तर तुमच्याही आरोग्याची काळजी हे मला घ्यायची असेल। त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की आम्हाला हे आरोग्याचे कार्यक्रम घ्यायचे आहे, तर मी त्यांना सांगितलं की तर माझं अंगणवाडीचे ताईंसोबत करूया, कारण त्यांना पण समजायला पाहिजे की आरोग्य हे किती महत्त्वाचं आहे। आणि मी इनर व्हील क्लबचे प्रेसिडेंट आणि सगळे मेंबर त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते की आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आमच्या या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थिती दिली। आणि सर्वप्रथम ते डॉक्टर गीतांजली मॅडम त्यांचं पण मी मनापासून धन्यवाद करते की आपण वेळात वेळ काढले आणि त्यांना तुम्ही मार्गदर्शन करणार आहे। आणि आज या ठिकाणी आपण सगळ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनापासून आभार। आणि साहेब तुमचे पण मनापासून आभार व्यक्त करते की आपण वेळात वेळ इथे आलात आणि आमच्या धुळे जिल्हा तुम्ही चूज केला त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते। आणि खात्री देते की आमचे जे अंगणवाडी ताई जसं काम करतात लवकरात लवकर आमच्या जिल्हा धुळे जिल्हा एक कुपोषित मुक्त जिल्हा होईल। धन्यवाद।